नमस्कार. कधी विचार केलाय की हे वास्तव, ही रियालिटी म्हणजे नेमका आहे तरी काय? आपल्याला वाटतं की याचं उत्तर कुठल्या तरी शांत ठिकाणी, साधू संतांच्या आश्रमात मिळेल. पण भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात याचं एक गहन उत्तर दिलं गेलंय, एका रणांगणावर. चला तर मग, अस्तित्वाच्या या मूळ स्वरूपाचा शोध आपण एकत्र घेऊया. तर प्रश्न तोच आहे. आपल्या या जगाचं, आपल्या आजूबाजूच्या विश्वाचं खरं स्वरूप काय आहे? अहो, हा काही साधा प्रश्न नाहीये. युगानयुगं झाली मोठमोठे विचारवंत आणि शास्त्रज्ञ याचं उत्तर शोधतायत. आणि गंमत म्हणजे भगवद्गीता म्हणते की याचं उत्तर 2 स्तरांवर आहे. एक, जे आपल्याला डोळ्यांना दिसतं, आणि दुसरं, जे त्या दिसण्या पलीकडे आहे, जे फक्त जाणवतं. आता विचार करा, हे चर्चा कुठे होतीये? कुठल्या शांत पवित्र ठिकाणी नाही, तर कुरुक्षेत्राच्या धगधगत्या रणांगणावर. समोर आहे एक महान योद्धा, अर्जुन. पण तो पूर्णपणे खचलाय. का? कारण त्याला आपल्याच लोकांविरुद्ध, आपल्याच कुटुंबाविरुद्ध लढायचं आहे. त्याच्यासमोर एक प्रचंड मोठं नैतिक आणि भावनिक संकट उभं आहे. आणि अशावेळी तो मदतीसाठी कोणाकडे पाहतो? तर त्याचा सारथी, मित्र आणि मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे. आणि इथे इथे गोष्ट पूर्णपणे बदलते. एक अनपेक्षित वळण येतं. अर्जुन युद्धाबद्दल विचारेल असं वाटत असताना हा संवाद थेट जातो ब्रह्मांडाच्या मुळाशी. विषय युद्धाचा नाही तर अस्तित्वाचा बनतो. विचार करा, एका क्षणात ते रणांगण जणू काही ब्रह्मांडाची रहस्य उलगडणारे एक व्यासपीठच बनतं. आणि भौतिक संघर्षातून थेट अंतिम सत्याकडे होणारा हा जो प्रवास आहे ना, तोच गीतेला इतकं खास, इतकं अद्वितीय बनवतो. तर मग श्रीकृष्ण सुरुवात कुठून करतात? ते वास्तवाचे म्हणजे रियालिटीचे 2 भाग करतात. ते सांगतात की हे संपूर्ण अस्तित्व, हे सगळं काही जे आपल्याला दिसतं आणि जाणवतं, ते 2 वेगवेगळ्या प्रकृती किंवा स्वभावांनी बनलेलं आहे. यातली पहिली आहे प्रकृती. याला निम्न किंवा सोप्या भाषेत भौतिक प्रकृती असंही म्हणतात. आता हे म्हणजे काय? अहो, हे म्हणजे ते सगळं काही ज्यापासून आपलं हे विश्व बनलंय. अगदी सोपं सांगायचं झालं तर जे काही आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो, हातांनी स्पर्श करू शकतो किंवा आपल्या इंद्रियांनी अनुभवू शकतो, ते सगळं काही म्हणजे ही प्रकृती. आणि गंमत तर पुढे आहे. श्रीकृष्ण या भौतिक प्रकृतीचे 8 भाग सांगतात. आता यात पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश म्हणजे आपली पंचमहाभूतं तर आहेतच. पण धक्का तेव्हा बसतो जेव्हा ते सांगतात की आपलं मन, आपली बुद्धी आणि आपला अहंकार हे सुद्धा भौतिक आहेत. का? कारण ते सुद्धा सतत बदलत असतात. ते शाश्वत नाहीत. ते सुद्धा या अनुभवाच्या जगाचाच एक भाग आहेत. पण मग या सगळ्या जड पदार्थाच्या, या मटिरियल वर्ल्डच्या पलीकडे काय आहे? तिथे आहे पराप्रकृती. ही आहे उच्च चेतना, ती जीवनशक्ती, जी ह्या सगळ्या भौतिक जगाला सजीव बनवते, त्याला चालवते. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं ना, तर प्रकृती म्हणजे आपलं बदलणारं शरीर आणि पराप्रकृती म्हणजे त्या शरीरातला आत्मा किंवा त्याला चालवणारी ऊर्जा. एक क्षेत्र आहे तर दुसरी त्या क्षेत्राला जाणणारी चेतना आहे. ठीक आहे, म्हणजे एक भौतिक जग आणि एक आध्यात्मिक ऊर्जा. पण मग प्रश्न असा येतो की ह्या 2 पूर्णपणे वेगळ्या वास्तवांना एकत्र कोण धरून ठेवतं? यांना जोडणारा दुवा कोणता? आणि याचं उत्तर श्रीकृष्ण एका इतक्या सुंदर रूपकातून, एका मेटाफरमधून देतात की तेच या संपूर्ण अध्यायाचं सार बनून जातं. श्रीकृष्ण म्हणतात, हे संपूर्ण विश्व माझ्यामध्ये असं गुंफलेलं आहे, जसे मोती एका धाग्यामध्ये ओवलेले असतात. काय सुंदर कल्पना आहे, नाही का? म्हणजे मोती जे आपल्याला दिसतात ते म्हणजे हे भौतिक जग, पण तो धागा जो त्या सगळ्या मोत्यांना एकत्र धरून ठेवतो, त्यांना आधार देतो, तो दिसत नाही. श्रीकृष्ण स्वतःलाच तोच अदृश्य धागा मानतात, जो या संपूर्ण अस्तित्वाला एकत्र बांधून ठेवतो. ब्रह्मांडाचं हे इतकं मोठं चित्र उभं केल्यानंतर श्रीकृष्ण आता आपलं लक्ष मानवाकडे वळवतात. ते सांगतात की ठीक आहे, हे अंतिम सत्य आहे, पण ह्या सत्यापर्यंत पोचण्याचे मार्ग प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. प्रत्येकाच्या प्रेरणा, प्रत्येकाची कारणं ही सुद्धा वेगवेगळी असू शकतात. श्रीकृष्ण इथे 4 प्रकारचे साधक सांगतात. पहिले, जे दुःखात आहेत आणि त्यातून सुटका शोधत आहेत, त्यांना आर्त म्हटले. दुसरे, ज्यांना ज्ञान हवंय, ज्यांना हे सत्य समजून घ्यायचं आहे, ते जिज्ञासू. तिसरे, ज्यांना काहीतरी भौतिक गोष्ट हवीये, संपत्ती किंवा यश, ते अर्थार्थी. आणि चौथे, ज्यांना हे सत्य आधीच कळलेलंय, ते ज्ञानी. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहितीये? की तुमची सुरुवात कुठूनही हो,
कोणत्याही कारणामुळे त्या उच्च शक्तीकडे वळाला असाल तरी ते चांगलंच मानलं गेलंय. आता इथे एक अगदी साहजिक प्रश्न मनात येतो की जर हेच खरं वास्तव आहे, तो अदृश्य धागा सगळीकडे आहे, तर मग तो आपल्याला सगळ्यांना स्पष्टपणे का दिसत नाही? आपण काय या भौतिक जगातच अडकून पडतो? आणि याचं उत्तर श्रीकृष्ण देतात एका शब्दात: माया. तर ही माया म्हणजे काय? माया म्हणजे एक प्रकारचा दैवी भ्रम, एक पडदा. ही शक्ती त्या खऱ्या आध्यात्मिक सत्यावर एक असा पडदा टाकते की आपल्याला हे समोर दिसणारं, सतत बदलणारं भौतिक जगच एकमेव सत्य वाटायला लागतं. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ही कोणती वाईट किंवा नकारात्मक शक्ती नाहीये. ही एक अशी दैवी व्यवस्था आहे जी आपल्याला या सांसारिक खेळात, या नाटकात गुंतवून ठेवते. मग प्रश्न उरतो की या मायेच्या पडद्याच्या पलीकडे बघायचं कसं? या भ्रमातून बाहेर कसं पडायचं? याचंही उत्तर दिलं आहे: भक्ती आणि खरं ज्ञान. जेव्हा आपलं लक्ष, आपली चेतना या तात्पुरत्या भौतिक गोष्टींवरून हटून त्या शाश्वत, अदृश्य धाग्याकडे वळायला लागते, तेव्हा हळूहळू हा भ्रमाचा पडदा बाजूला सारला जातो आणि मग खऱ्या सत्याचा अनुभव यायला सुरुवात होते. तर थोडक्यात सांगायचं तर काय? गीतेच्या 7व्या अध्यायानुसार आपलं वास्तव म्हणजे 2 गोष्टींचं मिश्रण आहे. एक म्हणजे हे दिसणारं भौतिक जग आणि दुसरं म्हणजे त्याला आधार देणारी चेतना. आणि या दोन्हींना एकाच दिव्य धाग्याने एकत्र बांधून ठेवलं आहे. आणि हा सगळा विचार ऐकल्यावर शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी उरतो: आपल्या स्वतःच्या आयुष्यात, आपल्या विचारांमध्ये असे कोणते मायेचे पडदे आहेत? असे कोणते भ्रम आहेत जे आपल्याला आणि या जगाचं खरं स्वरूप पाहण्यापासून थांबवत असतील? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.